मस्तक जितकं झुकेल, मस्तक जितकं झुकेल ना तितकं त्यांना मिळेल. जर मस्तक ताट ठेवू ना तर नाही मिळणार. मग तो आलाय, सगळ्यांना कळालंय, मग वाईट वाटलंय, ते सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. आता ह्याच्यातल्या दोन गोष्टी आहेत की जेव्हा अक्रूर ह्या दोघा भावांना घेऊन निघाले तेव्हाचा एक प्रसंग फक्त लक्षात घेऊ आणि मग पुढे जाऊ. सगळ्यांना वाईट तर वाटतच होतं. कोणीच म्हणत नव्हतं की जाऊ द्यावं याला. त्यांच्याबरोबर जायला तयार झालेले काही त्यांच्याबरोबर होते. आणि रथ असा निघाला तेवढ्यात यशोदामय्या धावत आली आणि त्याने रथ थांबवला. आता सगळे बघायला लागले की झाला, निरोप झाला. रात्रभर झोपली नव्हती यशोदामय्या, रडत. नंदबाबा पण कोणीच झोपलं नव्हतं. कसं शक्य आहे? हृदयच चाललं सोडून, कोण झोपेल? आणि सगळ्यांना आश्चर्य वाटलं. नंदबाबांनाही आश्चर्य वाटलं. अक्रूर आहे की रात्रभर कन्हैयाला जवळ घेऊन बसली, रडते आहे आणि एकदम रथ का थांबव म्हणा. तर ती गेली आणि कन्हैयाला मिठी मारली. तर ते म्हणाले की आई, जायला पाहिजे, तू सोड, मी लवकर परत येईन. ती म्हणाली मैं तुम्हें रोकने के लिए नहीं आई हूँ, मैं बस तुम्हें एक प्रार्थना करने के लिए आई. तो म्हणतो की माँ ऐसे क्यों बोल रही हो, प्रार्थना क्यों, आज्ञा करो. ते म्हणाले नाही. तो म्हणतो बताओ क्या है. देखो कान्हा, सब भूल जाओ न जाओ तुम्हारी मर्जी, लेकिन मैंने कभी तुम्हें ओखली से बांधा था, ये भूल जाना, वो याद मत रखना. कारण का तिला असं वाटतंय की तेच जर त्याच्या मनात राहिलं आणि तो जर पुन्हा म्हणाला तुम्हाला नाही आवडत, तर आता ह्या वयात मी ते सहन नाही करू शकणार. इतकं प्रेम पाहिजे, इतकं प्रेम. मग निघाले. चतुर आहेत ते. अक्रूर म्हणाले की माझ्या घरी तुमची राहायची सोय केली. श्रीकृष्ण म्हणाले की नको, कशाला त्रास उगीच तुम्हाला. म्हणून त्रास काय, पाहुणचार, अगत्य वगैरे, अतिथी देव सगळं झालं. पण श्रीकृष्ण म्हणाले नाही, जिथे खेड्यापाड्यातून लोक मथुरेमध्ये बाजार कर्म करायसाठी येतात त्या बगीच्यात मी राहीन. आता ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. श्रीकृष्ण अक्रूराच्या घरी, अक्रूराविषयी विश्वास असला तरी अक्रूर कंसाचा माणूस आहे हे लक्षात घेतल्यामुळं याच्या घरी राहिलो आणि दगाफटका झाला तर, दगाफटका होऊच शकत नव्हता कारण का सावध होते ते. आणि दुसरी गोष्ट अशी होती की या निमित्तानं सामान्य माणसं जिथे राहत आहेत, जिथे जमतायत तिथे आपण राहावं, म्हणजे कंसाच्या एकूण राजवटीविषयी जनमत काय आहे हे आपल्याला कळेल. हा पहिला जनमत चाचणीचा प्रयोग श्रीकृष्णाने केला. आता आपण सर्वे करतो. मग दुसऱ्या काही प्रयोगात त्याने केलं की रस्त्याने निघाला, तो धोबी आला, गोष्टी माहिती आहे आपल्याला. पण काय काय घडतंय बघा. धोबी आला, तो कंसाचे कपडे घेऊन चालला होता. म्हणजे काय सलवार, शर्ट, पॅन्ट, टी शर्ट असलं नव्हतं. धोतर, महावस्त्र, उपरणं वगैरे असं होतं. कारण का काही शिकलेले लोक असंही म्हणतात कर्णाच्या साईजचे कपडे श्रीकृष्णाने घेऊन काय उपयोग होता. ते कसे पूर्वी कपडे थोडेच होते नव्हते. खरं म्हणजे पूर्वी शिवलेले कपडे सोळ्याचाही चालत नव्हते. त्याला टीप असेल तर गेला. मग कोणी म्हणाला हा मूर्खपणा आहे की नाही. मी म्हटलं मूर्खपणा नाही. सोळ्याचं वस्त्र रेशमी असतं आणि त्याला टीप मारली तर ते धाग्याची असते आणि ते धुतलं की धागा विटाळला गेला ना. म्हणजे सुती वस्त्र कुठे वापरता येतं सोळ्यात, रेशमीच सायन पण आहे ते पण सोडून देऊ. धोब्याला बघितलं आणि श्रीकृष्णांनी बलराम दादांना विचारलं काय करायचं. ते म्हणाले की पहिला बेसिक सर्वे डाटा कलेक्शन सुरू करू इथं. त्यांनी धोब्याला सांगितलं की भैया कुठे चालला. त्याने असं मगरुरींनी बघितलं. कोण आहे, कोण आहे तुम्ही, बाजूला. म्हणाले की आम्ही असे असे आलो. एवढे छान छान कपडे, कर्ण महाराजांचे कपडे आहेत. ओके. आणि कर्णाच्या जवळच आहे. तर सत्ताधाऱ्यांच्या जवळचे जे असतात असे धोबी ते फार ताठ्यात असतात.
त्यांची अक्कड वेगळी असते. मग श्रीकृष्ण म्हणाले की एखादं तरी आम्हाला ते एवढे मोठे कपडे, हा बाजूला सर, बाजूला सर म्हणून त्यांनी ढकललं एवढीच संधी पाहिजे होती. या दोघा भावंडांनी त्याला असा कुबललाय. धोबी पछाड नावाचा डाव तिथून सुरू झाला. सगळे कपडे तर बरोबर आलेली पोरं म्हणाले आम्ही हे घेणार. मग ओढाताणीत काही फाटली, काही लहान झाली, आपोआप अंगा मापाची झाली. धोब्याला मारलं आणि बलराम दादा म्हणाले की आता पुरे, अर्ध मेला झालाय, पहिला सर्वे एवढा पुरे. तर म्हणे एवढं? हो, 4 GB डाटा झाला म्हणे कलेक्टर. दादानी विचारलं की काय कळलं? तो म्हणाला की या कंसाच्या इतक्या जवळच्या माणसाला मारत असताना रस्त्यावरचा एकही जण मध्ये आला नाही, त्या अर्थी लोकांच्या मनात कंसाविषयी राग आहे. ओके. मग कुब्जा आली. कुब्जेच्या हातामध्ये चांदीचं पात्र होतं, त्यात पिसलेलं चंदन होतं, उटी. ती घेऊन चालली तर बघितलं, ती कुबडी होती, असं म्हणतात, कुबड होतं, तिला दिसायला बेताची होती. हे गेले पुढे आणि हाक मारली. हाक कशी मारली? सुंदरी थांब जरा. आता तिला आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी सुंदरी म्हटलं होतं. तर म्हणे काय घेऊन चालली? ते म्हणाले मी कंसांची दासी आहे आणि ते माझ्या हातनं काय उगाळलेलं चंदनच घेतात आणि मीच त्यांना लेप लावते. असं आम्हाला दे ना थोडं. आता तिच्या पुढे प्रश्न पडला की ज्याने आपल्याला आयुष्यात पहिल्यांदा सुंदरी असं म्हटलं त्याला चंदन द्यायचं की नाही? बरं, तोपर्यंत धोब्याची स्टोरी तिला कळलीच असेल, पार्ट 2 नको व्हायला. मग ती म्हणाली एक टिळा कशाला, सगळंच चंदन घ्या तुम्ही. ते म्हणाले नको. मग तिने आपल्या हाताने भगवंताच्या मस्तकावरती, कपाळावरती चंदन लावलं. आधी टिलक केलं, मग आडवं लावलं आणि पूर्ण लेप केला. परमेश्वराला आवडणाऱ्या 2 गोष्टी आहेत, एक वंदन, दुसरं चंदन. आणि मग श्रीकृष्णाला इतकं आनंद झाला, त्यांनी दादांकडे बघितलं. ते म्हणाले की आता हिला काहीतरी द्यायला पाहिजे. ते म्हणाले की काय देऊ तुला? ती म्हणाली काय देणार, तुमच्या सेवेची संधी मिळाली. तो म्हणाला तसं नाही, काहीतरी माग. ती म्हणाली काही नाही मागू शकत मी. तो म्हणाला चल इकडे ये, तुला सुंदर करून टाकतो. मग कथा अशी आहे, तिच्या उजव्या पायाच्या अंगठ्यावर याने उजव्या पायाच्या अंगठ्याने दाब दिला, एक हात हातात घेतला, हनबोटीला एक हिसका दिला आणि ते कुबड नाहीसं झालं. ठीक, जसा भाव आहे, एक कथा ऐकावी त्याने. मला स्वतःला असं वाटतं की कुबड गेलं की नाही हा विषय नाही, मुळात ते कुबड म्हणजे काय आहे. तर कुबड असं असतं वाकडं, तर वृत्तीची वक्रता हेच कुबड आहे. सुंदर असुंदर दिसणं आहे ना. समर्थ रामदास म्हणतात तसं रूप लावण्य अभ्यासिता न ये, सहज गुणाशी न चले उपाय. रूप लावण्य अभ्यास करून काही येत नाही. थोडंफार सावळेपण गोरेपणात आणता येतं, पण पाऊस नाही आला आणि ऊन वाढलं नाही तर टिकतं घरी जाईपर्यंत, नाहीतर 200 रुपये गेले वाया. भाव असा आहे की जगण्यातली वृत्तीतली वक्रता जी आहे ती वक्रता श्रीकृष्णाच्या स्पर्शाने सरळ झाली. एक, आणि ज्याला श्रीकृष्णांचा स्पर्श झाला त्याच्या दृष्टीनं असुंदर गोष्टच जगात नसते, त्यामुळं त्याला सुंदरता प्राप्तच होते. कुब्जेने ते दिलं. श्रीकृष्णाच्या लक्षात असं आलं की कंसाच्या अगदी जवळचे लोक सुद्धा ॲप्रिसिएशन पासून भुकेलेले आहे. म्हणजे कंस तिला कशाला म्हणेल सुंदर आहेस, तो तिला इकडे बाई. सरकारी अधिकारी आपल्या नोकरांशी ज्या टोनमध्ये बोलतात ना, आणि तेच बघून त्यांची मुलं सुद्धा मोठ्या काकाच्या वयाच्या माणसाला, नोकराला सुद्धा किंवा मेडला सुद्धा अरे तुरे बोलतात. पुन्हा सांगतो की शहाणं करण्याची गरज बहुजन समाजातल्या तुमच्या माझ्यासारख्या प्रापंचिकांना नाही आहे.
गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना शहाणं केलं पाहिजे. त्यांच्यासाठी भागवत कथा आयोजित केली. मी अनेक IAS IPS ऑफिसरच्या घरी बघतो, त्यांची मुलं तिथे काम करणाऱ्या सर्वंट्सना अरे तुरेच बोलतात. तुम्हाला अधिकार नाही आहे आणि तुम्ही काही गिफ्टेड नाही आहात. मी जेव्हा क्षमा करा मला, पण मी जेव्हा जेव्हा त्यांच्याशी त्यांचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह विषय सोडून बोलतो ना, त्यांना अबकडं सुद्धा माहीत असतं की नसतं कोणास ठाऊक, बहुधा नसतं. तरी एक परीक्षेची पद्धत आहे, त्याच्यातली गिमिक ट्रिक ज्याला कळली तो यशस्वी होतो. लक थोडंफार असतं, म्हणून ते एक्स्ट्राऑर्डिनरी इंटेलेक्च्युअल आहेत असं मानायचं काही कारण नाही. पण आपला समाज इतका विचित्र आहे. 2 एकराच्या जागेत 1 जिल्हाधिकारी किंवा 1 पोलीस कमिशनर का राहतो मला काही कळतच नाही. तो काय त्या कंपाऊंडच्या आत फेऱ्या मारतो, सकाळी पहाटे उठून जॉगिंग बिगिंग करतो. काय ब्रिटिशांनी हे सगळं केलंय कारण का हे वेगळे राहावेत म्हणून. खरं तर त्यांना मुंबईसारखे फ्लॅट दिले पाहिजे आणि ती सगळी जागा सत्कर्मासाठी वापरली पाहिजे. असो, वेगळा विषय आहे. पण कृष्णाने हे पाहिलं की कंस आपल्या सेवकांशी प्रेमाने फार बोलत नसला पाहिजे, कारण का कुब्जेला सुंदरी म्हटल्याबरोबर तिने कंसासाठीचं चंदन देऊन टाकला ना. तर तो म्हणाला की ठीक आहे. नंबर 2, डाटा फुल व्हायला लागला. आणि मग सगळ्या गावातून भ्रमण करत असताना श्रीकृष्णाने ही सगळी माहिती गोळा केली की काय आहे, कोण आहे, कसं आहे. आणि मग धनुर्यागाच्या ठिकाणी गेले. धनुष्यबाण उचलला, तुटला, कंसाला कळालं, घाबरला. मग कृष्णाने चाणोराबरोबर युद्ध केलं, बलराम दादाने मुष्टिकाबरोबर युद्ध केलं, त्या दोघांनाही मारलं. मग कूट नावाचा एक पैलवान आला, शल आला, तोशल आला, 5 पैलवान असे आले. 5ही जणांना त्यांनी मारलं. मग दरबारात प्रवेश केला. सिंहासनावर बसलेला कंस त्यांनी पाहिला आणि ह्यांनीच अधमाने आपल्या आईवडिलांना तुरुंगात टाकलं आणि स्वतःच्या बापालाही तुरुंगात टाकलं. हा जरासंधाचा जावाई आहे. अस्ती आणि प्राप्ती नावाच्या जरासंधाच्या 2 मुली ह्याच्या बायका आहेत. आणि ह्यांनीच इथे जनपद राजवट उद्ध्वस्त करून एक सत्ताधारी राजवट इथे आणली, म्हणजे डिक्टेटरशिप आणली. जनपद राजाच्या राज्य म्हणजे जिथे जनतेचं एक संसद होती, मथुरेमध्ये सुद्धा होती, इकडेही होती, म्हणजे कृष्णाच्या वेळी होती आणि त्याच्या आधी होती. तिथे लोक आपला भाव जाऊन व्यक्त करायचे, मोस्ट डेमोक्रेटिक. तर ते फ्रान्सने आम्हाला बंधुता वगैरे शिकवली हे काही खरं नाही आहे. आणि इंग्लंडकडनं आम्ही त्या इंग्लंडच्या आत्ताची लोकशाहीची अवस्था बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की त्यांना लोकशाही कशाशी खातात हे पण माहीत नाही. आपण आहोत डेमोक्रेटिक. हे सारखं खरं वाटलं नाही एखाद्याला तरी ठासून म्हणा आम्ही जाऊ. कृष्णाने बघितलं की हाच तो. चित्त्याने झेप घ्यावी तशी झेप घेतली. डोझियर नाही पाठवले, निषेधाचे खलेते नाही पाठवले. तुझ्या क्रूरतेचा निषेध करण्यासाठी मी आता आमरण उपोषणाला बसतो असं नाही केलं. तुझ्यासमोर बसून मी प्रार्थना करतो असं नाही. प्रभात फेरी काढतो, नथिंग डुईंग. त्यांनी झेप घेतली आणि सिंहासनावरून खाली खेचून मारला. आणि त्यामुळे दिल्लीच्या बादशहाने शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना इतकं लांब उभं केलं होतं की हा या युगातला कृष्ण पुन्हा झेपावून आला तर थेट सिंहासनापर्यंत नको आहे. दुष्ट राज्यकर्ते कृष्णाला घाबरतातच, कृष्ण भक्तांनाही घाबरतात. म्हणून आता मथुरेची जन्मभूमी आपल्याला लवकरात लवकर मुक्त करून तिथे छान कृष्ण मंदिर बांधायचं. आपण तसंच वागायचं. हे सगळं झालं. आई वडिलांना भेटून गेलेलं कंसाने आपल्या बापाला उग्रसेनांना तुरुंगात टाकलंय, त्याला सोडलं. आता जिंकले तर सगळे लोक म्हणायला लागले की तुम्ही राजे व्हा, गोकुळात राजे व्हा, मथुरेत राजे व्हा. श्रीकृष्णाचं भाषण आहे, फार सुंदर आहे. ते काय म्हणाले की मी कंसाचा वध यासाठी नाही केला की मला सिंहासनावर बसायचं आहे. मी कंसाचा वध यासाठी केला की तो अनितीने, अधर्माने, आतंकाच्या माध्यमातून राज्य करतोय.
मला सिंहासनाची लालसा नाही आहे. पथ का अंतिम लक्ष्य नहीं है, सिंहासन चढ़ते जाना, सब समाज को लिए साथ में आगे है बढ़ते जाना. आम्हाला सिंहासन नको आहे. मग लोकांनी म्हणूनही त्यांनी सिंहासन नाकारलं. विलक्षण गोष्ट आहे की, कारण का खरंच त्याला धर्मसंस्थापना करायची, राजसत्तेवर बसणं गौण विषय आहे. आणि मग कृष्णाने मथुरेमधला आपला निवास सुरू केला, आईवडिलांची सेवा केली. आईवडिलांशी केलेलं भाषण वसुदेव देवकींशी प्रत्येकाने खरंच आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे. तो म्हणतो की क्षमता असूनही जी मुलं आपल्या आईवडिलांची सेवा करत नाहीत त्यांचं जीवन असफल होतं. त्यामुळं जवळगेकर कुटुंबियातली संतती आहे, पुढची पिढी आहे, त्यांना भगवंताचे आज आशीर्वाद आहे. कारण का त्याने आईवडिलांचा आदरही केला, सन्मानही केला आणि समाजाला ज्ञानाचा प्रसादही दिला. चांगली गोष्ट आहे, छान आहे. श्रीकृष्णाने ते भाषण केलं आणि त्यांनी असं सांगितलं की जो संपन्नता असून आईवडिलांच्या गौरवाचा, सन्मानाचा, सेवेचा विचार करत नाही तो तर वाईटच आहे. मग याच काळात संदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये शिकाय पहिल्यांदा शाळेत गेले, उशिरा. खरं हेच वय आहे असं मला वाटतं, 10व्या वर्षी शाळेत घालावं. पण 1 वर्षाचं झाल्यापासून नाव नोंदणी सुरू. त्याच्यात आईबाबा जबाबदारी टाळणं हा भाग असतो. 2 तास का होईना कोंडाड्यात राहू देत. सांदीपनींच्या आश्रमामध्ये गेले, तिथे ते सांदीपनींची सेवा करत होते. आणि 5 स्टार आश्रम नव्हता तो, है ना. गुरुची सेवा करायची. गुरुपत्नीचं नाव होतं सुमुखी, तिची सेवा करायची. लाकडं तोडून आणायची, सारवण करायचं, पाणी भरायचं, स्वयंपाकघरात मदत करायची, सगळं काम ते करत होते. आता तुम्ही झाडून काढायला सांगा शाळेत तर पालकांचा मोर्चा निघतो. आम्ही घरी सांगत नाही, तुम्ही तिथे सांगता. तिकडेच गडबड झाली, तुम्ही घरी सांगा. आपण म्हणजे माझ्या वयाचे जे आहेत त्यांना आठवत असेल, आपण जेव्हा नगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत होतो तर शनिवारी आहे ना शाळा सारवत होतो आपण शेणाने. किती मजा यायची ना. तर ते आवश्यक आहे. असो, सुदामा हा मित्र इथेच भेटलाय. आणि सुदामा मित्र भेटला तर सुदामाविषयी पण फार स्टोऱ्या रंगवल्या कथाकारांनी. गरीब होता, खायला नव्हतं वगैरे. पण कधीच सुदामाच्या गरिबीचं रहस्य कोणीच सांगितलं नाही. नीट समजून घेतलं की कळतं. एकदा सुदामा आणि श्रीकृष्ण वनामध्ये लाकडं तोडायला जाणार होते आणि गुरुपत्नी सुमुखीच्या मनामध्ये असं आलं की पोरं सकाळी जातील इथली कामधामं आटपून, तर दोघांना यायला परत कधी वेळ होईल न होईल, तर त्यांना तहान लाडू, भूक लाडू म्हणून काहीतरी खायला द्यायचं म्हणून एका पोटरीमध्ये फुटाणे बांधून ठेवले होते आणि ते घरात होते. बाकी तर शिजलेलं काही नव्हतं, अन्न नव्हतं म्हणजे गरिबी नव्हती. पुन्हा लक्षात घ्या, शिजवलेलं नव्हतं, स्वयंपाक झालेला नव्हता थोडक्यात. आणि ही पोरं आली नमस्कार करायला की त्यांनाही देऊ, मग तिकडे जंगलात भूक लागल्यावर खातील म्हणून तिने ते एका बाजूला ठेवलं. सुदामा श्रीकृष्ण तिथली कामं आटपून गुरुपत्नीचे आशीर्वाद घ्यायला जायचे. दरम्यान दुर्वास आले आणि ते म्हणाले की अतिथी स्वागत काय केलं, पाणी बिणी दिलं. ते म्हणाले भूक लागली, काही खायला आहे का. आता बिचाऱ्या गुरुपत्नीवर धर्मसंकट आलं. यांना अजून अर्ध्या तासाने आपण फळं देऊ शकतो, स्वयंपाक झाल्यावर जेवायला देऊ शकतो, पोरं माझी जातील जंगलात तर खातील काय. म्हणून ती काय म्हणाली, थोड्या वेळातच स्वयंपाक तयार होईल, आपण थोडं विश्रांती घ्या. संतापले ते, आत्ता काही नाही संतापले, निघाले. आणि निघता म्हणाले की सुमुखी खोटं बोलतेस तू माझ्याशी. तुझ्या घरामध्ये फुटाणे असताना तू नाही आहे म्हणते, आता मी शाप देतो. आणि दुर्वास शाप देण्यामध्ये फेमस होते. काही झालं की शाप देत होते. ते म्हणाले की जो कोणी हा फुटाणे खाईल ना त्याच्या आयुष्यात जन्मभर दारिद्र्य राहील.
आता हे शाप देत असताना सुदामा भेटायला आलाय, दारात तो ऐकतो की हे फुटाणे कोण खाईल, त्याला आयुष्यभर दारिद्र्य जीवन जगावं लागेल. काही बोलत नाही. दुर्वास निघून जातात, तो येतो, नमस्कार करतो. कृष्ण येतात, नमस्कार करतात. तर कृष्ण येण्याच्या आधी सुदामाकडे ती फुटाण्याची पुरचुंडी आहे, ती गुरुमाता देते. सुदामा आपल्या धोतरात ती लपवून ठेवतो. सगळ्या जंगलामध्ये फिरून येतात आणि रात्री कृष्ण झोपल्यानंतर सुदामा ते चोरून खातो. संपत असतानंतर कृष्णाला आवाज येतो की कुडूक 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 आवाज कुठून येतोय. संपले फुटाणे आणि बघतो तो सुदामा खातो. काय खातोस तू? काही नाही, काही नाही, मला भूक लागली, थोडे फुटाणे होते, खाल्ले. आता कृष्णाला न कळणं इतकं वेडा होता का? कृष्ण म्हणाला एकट्याने खायचं असं फुटाणे बरोबर नाही, आपली मैत्री काय अशी आहे. आणि सुदाम्याचे डोळे भरून आले. कृष्ण मला क्षमा कर, दुर्वासांचा शाप आहे, जो कोणी हे फुटाणे खाईल त्याला जन्मभर दारिद्र्यात राहावं लागेल. तू खाऊन तुला दारिद्र्य मिळावं असं मला वाटत नव्हतं, म्हणून दारिद्र्य मी स्वीकारलं. अशी मैत्री अशी असते. तर सुदामा म्हणून श्रीकृष्णाशी नातं जोडायचं का लांबून लांबून दुआ सलाम करायचा आपण ठरवायचं. मग सुदामा तिथे भेटले. गुरुदक्षिणा द्यायची वेळ आली तेव्हा शंकासुराच्या ताब्यातून संदीपानींच्या मुलाची सुटका करून आणली, गुरुपुत्राची सुटका केली. पुनर्दत्त नावाचं त्याचं नाव होतं. आणि पंचजन नावाच्या एका शंखरूप घेतलेल्या राक्षसाकडे तो होता, त्याला मारलं आणि त्या राक्षसाच्या हाडांनी एक शंख तयार केला, त्याचं नाव पांचजन्य. अशा अनेक गोष्टी आहेत. मग कंसवधामुळं संतापलेल्या जरासंधानी एकदा नाही, दोनदा नाही, 17 वेळा, अजून 18वी वेळ यायची होती म्हणून 17 वेळा मथुरेवरती आक्रमण केले. आणि 17 वेळा मथुरेने आणि श्रीकृष्णाच्या नेतृत्वाखाली ते आक्रमण परतून लावली. 18व्या वेळी मात्र जरासंधाने कालयवनाला पाठवलं होतं. तो काल असो व नसो, यवन असेल तर जरा घातकच असतो. तो काल यवन आला तर श्रीकृष्णाच्या लक्षात आलं की हा फार पराक्रमी आहे. आणि दरम्यान श्रीकृष्णाचे काकाचं नातं असावं अशा वयस्क एकाने येऊन सांगितलं की बलराम दादा आणि कृष्णा 17 वेळा स्वाऱ्या मथुरेने तुमच्या प्रेमापोटी सहन केले. मथुरेचा कंबरडं मोडला होता. कोणी तक्रार नाही केली, पण मी वडीलधार आहे म्हणून सांगतो, आता यापुढे युद्ध आपल्याला परवडणार नाही. कृष्णाने म्हटलं की हरकत नाही, सीज फायर. ते म्हणाले नो सीज फायर, टेम्पररी रिलीफ. तुमच्याकडून जर पुन्हा काही आगळीक झाली म्हणजे आतंक्यांकडून तर मग ठेचून मारणार. त्यामुळं सिंदूर ऑपरेशन थांबलं नाही, विसावलंय, हे कृष्णाने समजावून सांगितलं. एकदाही सीज फायर शब्द वापरला नाही, तेव्हाही आणि आत्ताही, नीट लक्षात ठेवाय. श्रीकृष्ण म्हणाले ठीक आहे. मग ते कालयवनाशी लढत असताना संतापलेल्या कालयवनाला तर मारायचं कसं, समोरासमोर मारणं तर कठीण होतं. म्हणून श्रीकृष्णाने रणभूमीतून पलायन केलं. कालयवन त्याच्या मागे गेला. हे जंगलातून त्याला झुकवत चुकवत निघाले. एका गुहेमध्ये मुचुकुंद विश्रांती घेत होते. देव आणि असुरांच्या संघर्षामध्ये मुचुकंदांनी देवांना खूप मोठी मदत केली होती. पापणीला पापणी लागू न देता दिवसागणिक अनेक काळ, दीर्घकाळ देवांसाठी त्यांनी संघर्ष केला. आणि युद्ध देव जिंकल्यानंतर ते म्हणाले की आता मला 15 दिवस झोपू द्या, मला कोणीही डिस्टर्ब करू नका. आणि लक्षात घ्या, जो कोणी मला डिस्टर्ब करेल त्याच्याकडे दृष्टी केली की तो जळून जाईल. श्रीकृष्णांना माहिती होतं काय इन्फॉर्मेशन असेल बघा, की कुठे कुठे आतंकवाद्यांचे हाईड आउट्स आहेत. बरोबर इन्फॉर्मेशन आहे. मला परवापर्यंत असं वाटायचं किराणा म्हणजे किराणा भुसारच, पण आता किराणा टेकडी आहे की जिकडे एकदम भारी काम झालं आहे, आता माझ्या लक्षात आलं. आणि किराणामध्ये जे काही आहे तो किराणा भुसार पाकिस्तानचा नाहीच आहे, तो ट्रम्प तात्याचा आहे.
त्या ग्रंथात ते फार बेचैन आहेत. असो, तात्पर्य असं की माहिती मिळाली पाहिजे. श्रीकृष्ण पळत निघाले. पळता 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 त्या गुहेपाशी आले. टिक 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 सिग्नल झालं. आत गेले. स्वतःच्या अंगावरचं उपरणं मुचुकुंदांच्या अंगावर अलगट टाकलं. अंधारात जाऊन लपले. काल यवन पाठीमागून आला आणि तो म्हणाला, वा, मला पळवलं आणि हा बेटा इथे आराम करत झोपलाय. उपरण्यावरून असं वाटलं कृष्णच झोपले. त्याने उपरणं खसकन खेचलं. मुचुकुंदांची झोप मोड झाली. त्याने उठून कालयवनाकडे पाहिलं. कालयवन जळून खाक झाला. कधी कधी पाहुण्याच्या हातून साप मारायचा असतो. आता मला सांगा, असा जर आपला देव आहे तर आपण एवढं सूतकताईत का रमतोय? मला अजून कळत नाही. शेळीचं दूध, खजूर, सूतकताई असं नसतं. देश शत्रूला तलवारीच्या धाकावरच बाजूला ठेवून सांभाळावा लागतो. आम्ही जसं ठरवलं सुतावरून स्वर्गाला जाणार नाही, कोणी जाऊ शकत नाही. कोणी गेलं नाही. श्रीकृष्णाने आम्हाला हे सांगितलं की धटासी धट, उद्धटासी उद्धट, हाच धर्म आहे. आणि मग अशा पद्धतीनं श्रीकृष्णाने रणातून पळ काढल्यामुळं त्याला रणछोड दास असं म्हटलं गेलं. पण आम्ही रणछोड दास सुद्धा नोबेल प्राईज असल्यासारखं मिरवतोय की नाही? आनंद वाटतो आम्हाला. काही फरक पडत नाही. रणछोड दास म्हण, काही म्हण, याला काय म्हणू, सन्मानपूर्वक घेतलेली माघार म्हणतात. रिट्रीट आहे, माघार आहे, पण सन्मानपूर्वक. का तर युद्ध टाळायचं आहे. पण श्रीकृष्णाला माहिती होतं की जरासंध आणि जरासंधासारखे जे लोक आहेत, नो टॉक नो ट्रेड. त्यांच्याबरोबर ना व्यापार होईल ना त्यांच्याबरोबर बोलणी होतील. बोलणी एकच की तुझ्या ताब्यात असलेलं सगळं आमच्या ताब्यात देऊन टाक. मग ते POK असो किंवा 16 सहस्त्र नारी असो किंवा 100 राजे असो, सगळी कथा आहे. अशा श्रीकृष्णाचं चरित्र आपण ऐकतो आहोत, समजून घेतो आहोत. आणि त्या श्रीकृष्णाने द्वारकेची निर्मिती केली. मथुरेपासून, युद्धापासून मथुरेतल्या लोकांना शांततेने राहता यावं. बलराम दादांनी शेतीमध्ये काही खूप प्रयोग केले जेव्हा द्वारकेचं राज्य निर्माण झालं. आणि आता द्वारकाधीश म्हणून भगवान श्रीकृष्णांचं एक ऐश्वर्यवान जीवन सुरू झालं. त्या द्वारकाधीशांच्या कीर्तीचा सुगंध देशभर पसरला, जो भीष्मकापर्यंत पोचला, कौंडिण्यपुरापर्यंत. त्यांच्या बरोबरीनं त्यांच्या घरात पोचला आणि त्यांच्या घरातल्या 16 वर्षाच्या मुलीच्या कानावर पोचला. आणि तिच्या असं लक्षात आलं की आपला नवरा व्हायचा असेल कोणी तर द्वारकाधीशच होऊ शकतो. त्या 16 वर्षाच्या मुलीचं नाव होतं रुक्मिणी. तिचा भाऊ होता रुक्मी. त्याला मात्र असं वाटायचं की आपल्या बहिणीचं लग्न शिशुपालाशी व्हावं. आणि शिशुपाल काय लायकीचं आहे हे सगळ्यांना माहिती होतं, पण वडील म्हातारे असल्यामुळं काही बोलू शकत नव्हते. आणि रुक्मिणीच्या मनात तर होतं कोणत्याही परिस्थितीमध्ये शिशुपालाशी लग्न करणार नाही. कारण का मी मनोमर अक्क महादेवीने जसं शंकराला आपला पती मानलं तसं मी श्रीकृष्णानं पती मानलंय. मी आता दुसऱ्या कोणाशी लग्न करणार नाही. पण आता मार्ग काय काढायचा म्हणून त्यांनी एका विश्वासू ब्राह्मणाला बोलवलं, रुक्मिणी मातेने. आता माता म्हणत नाही मी विवाह व्हायचा आहे, रुक्मिणीने बोलवलं. आणि म्हणाली की माझं एक काम कराल का भूदेव? म्हणे काय? माझं एवढं एक पत्र आहे, द्वारकेला द्या आणि फक्त द्वारकाधीशांच्या हातामध्ये ठेवा. द्वारकेला पोचला ब्राह्मण. बाजूला घेतलं द्वारकाधीशांना आणि भीष्मकाची कौंडण्यपूरची राजकन्या रुक्मिणी तिने आपल्यासाठी संदेश दिलेला आहे. हा संदेश तुम्ही वाचा.